जी आत्ताची परिस्थिती आहे ती परिस्थिती व्यक्त करण्यासाठी आपला जो एक सहकारी कार्यकर्ता कल्पेश डुकरे म्हणून आहे, तर त्यांनी भाऊंवरती एक कविता आणि सध्याच्या परिस्थितीवर कविता लिहिलेली आहे. मी त्याला विनंती करतो आपण आपली कविता या ठिकाणी सादर करायची आहे. सर्व महापुरुषांना आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना मी वंदन करतो. खरं तर ही कविता सादर करण्या अगोदर आपण म्हणतो की नावामध्ये काय आहे, पण नावामध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या असतात. आत्ता पण जर तुम्ही गुगल केलं तर त्या गुगलवर तुम्हाला सुधाकर या नावाचे 2 अर्थ सापडतील. त्यातील एक अर्थ आहे अमृताची खाण आणि दुसरा अर्थ आहे चंद्र. म्हणजे सुधा भाऊ हे नावाप्रमाणे कार्य करत आहेत. म्हणजे चंद्रासारखेच त्यांचे शीतल स्वभाव, त्यांचा शांत स्वभाव. परंतु विरोधकांना ही गोष्ट सुद्धा मला सांगायची आहे की चंद्र जेवढा शांत आणि शीतल असतो, पण त्याच्यामध्ये एवढी ताकद असते की समुद्राला भरती आणि ओहोटी आणण्याचं काम सुद्धा तो चंद्र करत असतो. आज कुठेतरी मतांच्या बाबतीमध्ये ओहोटी झाली असेल, आपल्याला ती भरतीच्या रूपाने बदल करायचा आहे. थोड्याशा फरकाने आपला पराजय प्रत्यक्षात जरी झाला असला तरी पण आपण एकंदरीत प्रत्येक वार्डनुसार पाहिलं तर अनेकांच्या मनातील आमदार हे सुधाभाऊच आहेत. यामध्ये मला तिळमात्र शंका वाटत नाही. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नवीन संकल्प आपण घेऊन आलेलो आहोत. प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे. आजचा हा संवाद हा भावनिक संवाद आहे. म्हणून एक सहज बसल्या बसल्या भावनिक कविता मला सुचली. कारण की मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो की 2009च्या निवडणुकीपासून मला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, पण आजपर्यंत कोणत्याच विधानसभा निवडणुकीमध्ये काउंटिंग सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत मी कोणताच निर्णय पाहिला नाही. कोणी आमदार हो, कोणी पराभूत हो, कधीही मला एवढं दुःख झालं नाही. एवढं दुःख या 2024च्या निवडणुकीमध्ये मला झालं. आज आपल्या सर्वांची भावना सुद्धा तीच असेल. मी या कवितेचा एक व्हिडिओ सुद्धा बनवला आहे, पण तो प्रसारित करण्या अगोदर म्हटलं आजची ही सभा आहे, आज तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनातील भावना, आज भाऊ जर प्रत्यक्षात या कवितेच्या माध्यमातून आपल्याशी बोलू इच्छित असतील, जी काही परिस्थिती असेल ती परिस्थिती मी या कवितेच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया आपण शांत राहा आणि व्यवस्थित या कवितेचा प्रत्येक शब्द ऐकण्याचा प्रयत्न करा. मी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे मी कधीही विझणार नाही. मेहनतीने मागील काळात ज्यांना मी मोठे केले, आपल्या स्वार्थासाठी वेळ प्रसंगी तेच मला सोडून गेले. मान्य आहे की मोठी मोठी मंडळी विरोधकांच्या गाठीशी होती, पण इथली प्रामाणिक जनता मात्र सदैव माझ्या पाठीशी होती. आज थोड्याशा फरकाने जिंकून ते खूप आनंदी असतील, पण त्यापेक्षा कित्येक पटीने आज माझे समर्थक दुःखी असतील. कारण अनेकांच्या मनात होतं की आता कुठेतरी बदल हवा, एका सच्चा माणसाकडून या मतदारसंघाचा विकास व्हावा. झेप कमी पडली तरी परिस्थिती खूप सारं शिकवून गेली. आपले किती आणि परके किती अगदी जवळून दाखवून गेली. शब्दशः जरी झालो नसलो या मतदारसंघाचा आमदार मी, शब्दशः जरी झालो नसलो या मतदारसंघाचा आमदार मी, परी अनेकांच्या मनात घर करूनी दिला विजयाचा हुंकार मी. हरलो जरी प्रत्यक्षात तरी अजिबात मी खचणार नाही. तुम्ही सर्वांनी दिलेली साथ मी कधीच विसरणार नाही. सुरुवात करेन पुन्हा नव्याने, डोळे बंद करूनी निजणार नाही. सुधाकर नावाचा अर्थ आहे चंद्र,
सुधाकर नावाचा अर्थ आहे चंद्र, अमावस्या पौर्णिमा होत राहतील, परंतु मी कधीही विझणार नाही, मी कधीही विझणार नाही. धन्यवाद कल्पेश. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर बोलायचं गेलं, भाऊ काही बंधनं आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण या ठिकाणी शांत बसावं लागतंय. निश्चितच भावना ह्या वेगळ्या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त होणारच आहेत माझ्या सारख्या एक सामान्य कार्यकर्त्याकडून, परंतु हा एक आपला सहकारी, तरुण सहकारी, की ज्याची भावना त्यांनी या कवितेच्या शब्दातून, कवितेच्या प्रत्येक शब्द जर आपण व्यवस्थित बघितला तर कार्यकर्त्याच्या भावना ज्या आहेत, कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेल्या भाऊंविषयी जे प्रेम आहे आणि आत्ताची परिस्थिती जी आहे, भाऊ निश्चितच भविष्याचा काळ जो आहे आपल्यासाठी उज्ज्वल असेल आणि या सगळ्या ह्या कल्पेश सारखा तरुण कार्यकर्ता भाऊ आपल्या पाठीशी आहे आणि तो खंबीरपणे सदैव आपल्या पाठीशी राहील. यानंतर मी निगुडकर सरांना विनंती करतो, पण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. ज्या महिला भगिनी या समोर उभ्या आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो, महिला भगिनी ज्या समोर उभ्या आहेत त्यांना विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आपण सगळे समोर उभे आहात.